लोककलेचा गौरव करणारी एक अभिमानास्पद बातमी समोर येते। शाहीर विशारद डॉक्टर आझाद नायकवाडी यांची मानसकन्या आणि शिष्या रुद्राक्षी हिरेमठनं भारत सरकारच्या राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत देशभरात तृतीय क्रमांक पटकावलाय। महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर दिल्ली इथे झालेल्या अंतिम फेरीत आई अंबाबाईचा गोंधळ हे लोकगीत सादर करून तिनं संपूर्ण भारताचं लक्ष वेधून घेतलंय। या यशामुळे लोककला आणि महाराष्ट्राचा गौरव राष्ट्रीय पातळीवर उंचावलाय। भारत सरकारच्या वतीने आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवात लोककलेच्या माध्यमातून महाराष्ट्राची ओळख देशभर पोहोचवणारी कामगिरी रुद्राक्षी हिरेमठनं केली आहे। शाहीर विशारद डॉक्टर आझाद नायकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या रुद्राक्षीनं आई अंबाबाईचा गोंधळ हे पारंपरिक लोकगीत सादर करत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवलाय। यानंतर दिल्ली इथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील अंतिम स्पर्धेत देशभरातून आलेल्या स्पर्धकांमध्ये उत्कृष्ट सादरीकरण करत तिनं संपूर्ण भारतात तृतीय क्रमांक पटकावलाय। रुद्राक्षीच्या या यशामुळे लोककलेचा सन्मान वाढला असून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा ठसा राष्ट्रीय मंचावर उमटलाय। या यशाबद्दल तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय। भविष्यात ही ती लोककलेच्या माध्यमातून नवे शिखर गाठेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते।